गाईज, वेलकम बॅक टू द माय यूट्यूब चॅनल. अँड काय आता झाले गुड मॉर्निंग. आणि आज मला वाटते शक्यता आहे म्हणजे पाऊस यायची, कारण की बघा जवळ येतो आज नुसता. हे बघा मी तुम्हाला व्ह्यूसुद्धा दाखवले म्हणजे सकाळी रेकॉर्डिंग केले, ती पण दाखवेल व्हिडिओच्या अगोदर किंवा व्हिडिओ नंतर. आणि बघा आपला लक्कूला मस्त झोपला इथे. हे बघा लकी लकी सगळं हा झोपला. आणि जाऊच बघा आज मस्त वाटते थोडं वातावरणामध्ये. तर चला ब्लॉगला करतो स्टार्ट. आणि आता मी काहीतरी खाऊन घेतो, मला भूक लागली आहे. मग नंतर नाश्त्याला काय ते सुद्धा तुम्हाला नक्कीच दाखवेल. आणि माझी देवपूजा वगैरे झाली. सगळं आता मी नाश्ता करायला बसले. नाश्त्याला घावणे आणि सॅजवान चटणी, तर चला नाश्ता करून घेतो. सगळ्यात माझा नाश्ता झाला आहे. आणि आता ही सॅजवान चटणी मी खाल्ली ना, ती घरी बनवलेली होती आणि खूप मस्त झाली होती. तर चला सगळ्यात मी आता झोक्यावरती बसलो आहे आणि पाहू शकता मस्त जोरात झोका घातला आहे. आणि कधी कधी आमच्या इथे लाईट वगैरे गेली ना, आम्ही असं झोक्यावरती बसतो, म्हणजे गरम होत नाही आणि घाम वगैरे फुटत नाही, असं गार हवं लागतं. आता घरामध्ये आले उन्हामध्ये बसल्यानंतर आणि मस्त झोक्यावरची नॅचरल हवा पण खाली बाहेरची. आणि टी व्हीला आत्ता मी बघत बसते जनरल नॉलेजचा. तर चला मग नंतर थोडा टाईमपास करता जे बघत बसतो, मग नंतर भेटतो. सो गाईज मी टी व्ही बघता बघता झोपूनच गेलं होतं आणि आता जेवायला बसलं आहे. आणि ब्लॉगचा काय मी विसरूनच गेलो, तर चला आता जेवून घेते मी. तर बाय, जेवून घेतो. सो गाईज आता वाजले 4 आणि क्लायमेट एकदम चेंज झालं, गार हवा सुटले आणि जवळ आले तर तुम्हाला दाखवते. बघा हवा सुटले आणि क्लायमेट डायरेक्ट चेंजच झालं आहे. मस्त गार हवा सुटले आणि असं वाटते पावसाचं वातावरण आलं आहे मस्त. सगळं ते बघा झाडांचा आवाज बघा तुम्ही. आणि थांबा मी उतरून तुम्हाला सगळं जे बघा खतरनाकवाली हवा सुटल्या. आणि आजचा ब्लॉग एकदम मस्त होईल. आणि गायचं आपलं जे लक्ष्मी आहे ना, म्हणजे लक्ष्मी त्याचा पहिला पाऊस जिंकला बघा हवा सुटली. पुढे सगळे हवा बघू शकता किती हवा सुटले. रोड पाहू शकता कसली गार हवा सुटले. आणि आंधी तूफान आ गई है गाइस यहाँ पर. सो देख सकते हो. अरे मेरे बहुत खतरनाक. आणि गाइस अँड गाइस झोका खातोय म्हणून काय हां. सो गाइस पाहू शकता झोक्यामुळं व्हिडिओ जरा शेक होतोय. आणि झोपल्यावरती बसून आणि अशा हवा खायला खूपच मजा वाटते. पाऊस आला वाटतं, पाणी पडला. तो गाईज काली डागर आली आहे बघा. गाईज मला वाटतं आता पाऊस येईल, तर पाऊस आल्यावर पण दाखवू. गाईज मी अशी अपेक्षा करतो की पाऊस नाही यावा, कारण की
कारण की माझा मित्र आहे ना, ज्या बहिणीचं आज लग्न आहे, तर पाऊस आल्यावर तुम्हाला माहिती काय हालत होते मांड वगैरेची, तर म्हणून सगळं जे बघा काळे ढगारे सुद्धा आलेत वरती आणि अजून का हवा कमी झालेली नाही. ऐकर गाई पाऊस आता थेंब थेंब आलाय वातावरण मध्ये आणि असं जेव्हा पाऊस पडतो ना गाई, तेव्हा मस्त भजी, वडापाव, समोसा असा खाऊशी वाटतो. सो गाई बघा पाऊस आलेला आहे आणि आय होप तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यात, आवाज तरी येतच असेल बघा. छोटी दी व्हिडिओ करे ना, पावसात भिजतो मस्त. सो गाईज मी आता झालं पावसामध्ये भिजायला. पहिल्या पावसामध्ये आंघोळ केलेले चांगला असतो. सगळ्यांनी अजून बसलंय पावसामध्ये. मी ना मस्त पावसामध्ये भिजलो थोडा उशीर आणि तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये. तर पहिल्या पावसामध्ये आंघोळ भिजलेलं चांगलं असतं आणि पावसाचा मस्त असं पाऊस थंड थंड पडतोय आणि पाणी एकदम गार येतोय बघा. अजून पाऊस पडतोय आणि आता जास्त आले पाणी, तेव्हा तुम्हाला दिसत असेल. हे बघा, हे बघा काय जातं प्रॉपर तुम्हाला दिसत असेल. आता ना आमच्या घराच्या बॅक साईडला आलो आणि पाहू शकता इथे लाल माती. तर लाल मातीचा खूप सुंदर असा मातीचा वास येतो ना. जी माणसं विलेज ठिकाणी राहत असतील त्यांनाच माहिती असेल मातीचा वास. आणि सिटीमध्ये मला काही एवढं माहिती नाही. आणि हवा बघा, आवाज बघा आणि झाडं बघा. एकदा मी तर चाललो आहे झाडांचं बघूनच काही पादी विधी पडली अंगावर वाटत लागत. चला चला गाईज पाऊस बघा तिकडे खूप डेंजर. तुझ्या याला घ्या काय व्हिडिओ. ओ माय गॉड, हे बघा पाऊस. गाईज मे महिन्यात कधी असा पाऊस बघितलाय का तुम्ही. सो गाईज हे बघा आंबे आमच्या मालामध्ये पडलं ते झाडावरचे. तर गाईज अजून मला वाटते पडतील. ते बघा किती भेटलेत आंबे आणि अजून भेटतील गाईज. आत्ताशी पडले ते, तर चला बघू भेटले तर तुम्हाला दाखवेल. सो गाईज मी घराच्या वरती आलो आमच्या आणि बघा इथून नजारा कसला भारी आलाय आणि बघा पावसाचा. आणि तुम्हाला बॅक साईड सुद्धा दाखवतो. हे बघा गाईज इकडे सुद्धा बघा पाणी येतं गाईज. इकडे सुद्धा बघू शकता मंदिराची बाजू. ते बघा हे आंब्यावरचे आंबे पडले ते, तर बघू अजून भेटले तर. आणि बघा रोड बघा कसा दिसतोय. गाईज कॉमेंट मध्ये सांगा तुमच्या इकडे पाऊस पडला का नाही. सगळ्यांना केस बघा कसे झाले. आणि हा या म्हणजे 2026 मधला पहिला पाऊस. आज तारीख आहे 7 मे 2026. म्हणजे गाई 7 ते 8 तारखेला म्हणजे 3 ते 8 तारखेमध्ये खूप पाऊस सांगितलेला 7 तारखेला. तर पाऊस आता 7 तारीख आली आणि पाऊससुद्धा आला. मला वाटलं होतं की पाऊस नाही ना, बघा किती जोरात पाऊस पडतो त्याच्याने खूप मस्त वाटतं. सगळं माझ्या मोबाईलमध्ये आत्ता फक्त 13% चार्जिंग राहिले आणि लाईटसुद्धा नाही. तरी मी ब्लॉग करतो. अँड गाईज मी बोललो होतो की पाऊस नको यायला, तरी पाऊस आला. आणि आता माहिती नाही तिकडे काय झालं असेल मित्राच्या घरी आणि त्यांचे लग्न असतील आणि तिथे पाऊस झाला असेल. लग्न हळद साखरपुडा वगैरे काय असतं ते, तर तिथे म्हणजे मांडव सारा प्रॉब्लेमच झाला असेल. आणि पाऊस आता आलाय. मी बोललो होतो नको येऊ तरी आलाय. सगळं जे बघा आमचं गाव आणि हे बघा आमचं गाव मीन्स विलेज. आणि हे बघा आपला फार्म हाऊस. हे बघा ही जेवढी झाडं दिसतात ना, आता जरा झूम करतो. तर फार्म हाऊस आणि इकडं असे झाडं गेलेत नाही, तर ही सगळी आपली आहे तिकडची. तर हे बघा आता पाऊस थोडा कमी होत चालला आहे आणि अजूनसुद्धा लाईट आलेली नाही आहे.
सगळं आता पाणी कमी झालं आहे हे बघा. आणि काही आता विचार चालले दुकानात जायचं आणि ब्रेड वगैरे काहीतरी आणायचं, दूध आणायला जायचे आणि ब्रेड वगैरे काय आणतो, मस्त आपण पॅटीस वगैरे बनवू. आणि अशा मी माशीच बोललो तुम्हाला, अशा वातावरणामध्ये समोसा वडापाव भजी वगैरे खाऊशी वाटते, जास्त मंचुरियन वगैरे खाऊशी वाटते. तर पॅटीस आणायला चाललो आम्ही. मग पॅटीस भेटले की आपण मस्त पॅटीस बनवून खाऊ. काय बघा आमचं लकुल्या अरे 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 राग आला रे पिल्लूला आमच्या राग आला. अरे खायचं नाही. हे बघ व्हिडिओ चालू आहे, हे बघ व्हिडिओ चालू आहे, हे बघ आम्ही चिवडा खातोय बघा. आता डायरेक्ट घेतलाय कारण की भांडी काढत नाही असं. ते बघा घरी बनवलेला चिवडा. तर चला आम्ही घेतो खाऊन. बघा जे बघा गेल्या वर्षी छत्र्या काढल्यात, तर 3 छत्र्या आहेत. त्यातले जी चांगले मिळतात सगळं चांगले आहेत, पण जी मोठी असेल ती काढू. मी आता आले साई मंदिरचे आणि बघा ब्रेडसाठी स्पेशल गेलं तर साई मंदिरला. आणि बघा ब्रेड आणलाय. तर चला मस्त माझी मम्मी आता पॅटीस बनवेल, मस्त गरम गरम पॅटीस. सगळं जे बघा मी गरम चहा पित होतो आणि ब्लॉक करायचं विसरून गेलो. चहामध्ये शेव खाल्ली आणि नंतर थोडासा चहा घ्यायला आलो, तर तेवढ्यात मोबाईलची बॅटरी असली आणि ब्लॉगचा आठवला तर मी ब्लॉगमध्ये दाखवते. ते चहा पेत आणि पॅटीस रेडी होत आहे. सगळं जे बघा आता ब्रेड भरायला घेतलेत आणि इकडे सुद्धा. तर आता ब्रेड झाले तुम्हाला दाखवेल, पॅटीस झाले तुम्हाला दाखवेल. सगळं जे बघा पॅटीस रेडी झाले आणि मी मस्त गरम खाऊन घेतो, नाही तर ब्लॉकच्या नादामध्ये गार होतील. तर चला. अँड गाईस तुम्ही विचार करत असाल बेसनातले तल्ले का नाही. सगळे बेसनातले जे पॅटीस असते ना त्यामुळे त्याच्याने ॲसिडिटी होते, त्यामुळे ते तल्ले बेसनात ते केले नाही. तर चला हे मस्त खाऊन घेतो. सगळं आता पाऊस पण बंद झाला आहे आणि माझी देवपूजा वगैरे झाली आणि मी मस्त देवाची गाणी लावून बाहेर आलो आहे. अँड गाईस थोडंसं वातावरण असं कलरफुल झालं आहे, स्काय ते तुम्हाला दाखवतो. अँड गाईस हे बघा लपूला आमचं. अरे लकी बघा हे चावायला बघतोय. लकी व्हिडिओ चालू आहे, हे बघा गाईज चावायला बघतोय लकी. सगळं याने सुद्धा प्रॅक्टिस खाल्लं हे बघा. अरे चावत कॅमेरा ऑन केला नाही असंच करतो आणि तुम्हाला दाखवतो व्ह्यू. तर थांबा मी तुम्हाला असं दिसणार नाही. ते बघायचं इकडे ब्लू सारखं झालं आहे अँड इकडे असं रेड सारखं झालं आहे, जसं चेंज झालं आहे कलर स्कायचं थोडंसं. तर बघू शकता तुम्ही असं आहे. आणि बघा इकडे रेड बघा असं झालं आहे, हे बघा असा वेगळा कलर आला आहे. मला वाटते पाऊस पडला असेल म्हणून. अँड गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवे असेल तर सबस्क्राईब करा. मी मिळतो तुम्हाला असे नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. अँड गाईज घडं चालले इथून, हे बघा मला वाटतं इकडे लग्न होतं ना तिकडे गेला असेल. हे बघा कसला भारी आहे. आणि गाईज त्याचबरोबर ब्लॉग एंड करता तुम्हाला घोडा सुद्धा दिसला. सो गाईज चला बाय.